श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामांची भाकणूक. बाळूमामांनी भक्तांना केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक होय. बाळूमामा आजही आपल्या भक्तांना भाकणुकीच्या माध्यमातून पुढे काय होणार आहे याचे मार्गदर्शन करतात. बाळूमामांच्या भाकणुकीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भाकणूक. चालवीन चालवीन क्रिया चालवीन, ढोण्याच्या बाळ्याची मेघमाळ्या आकाशाच्या फळ्या, बांधाआड बांध शिवाआड शिव, मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे, मेघाच्या पोटी आजार आहे, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, लागलाय दुनिया न्याहाळायला, त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं आहे. 9 ती नम 7 ती भोब बरोबर हाय. आदमापूरचा आघात मोठा हाय. माझी विठंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. कांबळ्याच्या घोळ्यात फुलांच्या माळ्यात मी पृथ्वीची घडामोड करीत बसलोय. आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल. बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल. आदमापूरच्या पुजारी मानकऱ्यांना माझा आशीर्वाद हाय. आदमापूरच्या सबिना सोहळ्यात फूट पाडशिला तर यमपुरी पाहशिला. हिथं 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळ्याच्या घोळ्यात फुलांच्या माळ्यात बसलोय. पृथ्वीची घडामोड करत बसलोय. धावण्याला धावीन नवसाला पावीन. ही धर्माची गादी हाय. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱ्यातला राघू भाषण करील. पहिला मोगरा धुपून जाईल. दुसरा मोगरा मध्यम राहील, उडान मारल. तिसरा मोगरा राजी बसल. तुम्ही बघाल अश्विनी भरणी कार्तिकी रोहिणी, मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी, निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुरी मिरविल. बांधाआड बांध शिवाआड शिव, रोहिणीचा पेहरा जसा काय मोत्याचा तुरा, साधल तो सोबती हातात भाकरी खांद्यावर चाबूक. राहील सरता मिरग निघत्या आडद्रा, मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरत्या आडद्रा निघता तरणा, अलम दुनियेचा पेरा होईल. पुरी थाऱ्याला बसल. रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल. देवधान्य मध्यम पिकल, राजधान्य उदंड पिकल. धारण धोरण जगाचे जीवन होईल. खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणशिला. 3 मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल. शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल. खरीब भरीप बहुत उदंड पिकल. जमिनीतील धान्य उदंड पिकल. तांबडी रास मध्यम पिकल. काळी रास सुफल जाईल. मूग तूर सोयाबीन कडधान्य उदंड पिकल. सर्वसामान्याला माणसाला पुराव करल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उदंड पिकल. गोरगरिबांना पुरावा करेल. महिन्याचे इथून पुढं धान्य पिकल. 1.5 महिन्याचे धान्य पिकल. तांबडी कळी मध्यम पिकल. ताजव्यातून जोकल. धान्य दारात वैरण कोणात ठेवशिला. वैरण सोन्याची होईल. सांभाळून रहा. धान्य व वैरणीची इथून पुढे चोरी होईल. कानाने ऐकशिला, डोळ्याने बघशिला. गव्हाची पेंढी मध्यम पिकल. बांधाआड बांध शिवाआड शिव. महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. आनंद नवन होईल. भारत देशात समान नागरी कायदा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. तोरण बांधतील. महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल. लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल. सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील. कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठा भगदाड पडेल. कर्नाटक राज्यात चौथाई कोना ओस पडल. जलमय होईल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजल. अतिरेकी लोक सुटतील. बॉम्बस्फोट करतील. होईल जाळपोळ होईल. उसाच्या कांड्यानं दुधाच्या भांड्यानं राजकारणाला मोठी कलाटणी लागल. गाई म्हशीचा भाव गगनाला भिडेल. दुधाचा भाव वाढत राहील. आई बापाला ठीक गळ्याचा सदरा घालशिला. नदीकाठची जमीन ओसाड पडेल. 12 वर्षांची मुलगी आई होईल. कानाने ऐकशिला, डोळ्याने बघशिला. नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललेला आहे. उगवत्या सूर्याला संकट पडले आहे. शर्यतीतला बसव्या तुम्हाला शाप देईल. जाती धर्म बिघडून जातील.
जाती धर्मात वैरत्व वाढेल, वैरत्व वाढून हाणामाऱ्या होतील, धरती माता दुभंगून जाईल, धरती मातेतून भुंगे निर्माण होतील, मनुष्याच्या जीवाला हानी पोहोचेल. भारताचे सैनिक मृत्यूला भिणार नाहीत, छातीची ढाल करतील, अखेरपर्यंत लढत राहतील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना काबीज करतील, भारताच्या ताब्यात घेतील, भारत मातेचा जय जयकार चालेल. जगातील तापमानाचा धोका वाढेल, जंगलात आग लागल, वन्य जीवन व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील. पारवं फूल सुफल जाईल, पिवळे फूल उदंड पिकल, मोलानं विकल, पांढरे फूल मध्यम पिकल, तांबडे फूल उदंड पिकेल. देवधर्माला पुरावा करेल, लुगडी घोंगडी कपडा लत्ता काही दिवसांनी फुकाचे होईल, सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल, जगात मोठे नवल होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल, जगात त्याची कीर्ती होईल. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय, मेंढी माऊली सुखाची सावली हाय. मेंढीच्या जीवावर दाखवील, मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. मेंढी बाईला कलम जडल, मेंढीपासून एक वेगळे पैदास निर्माण होईल. मेंढीचा भाव 1,00,000च्या घरात जाईल. धनगराच्या बाळाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळे दिसल, मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालशिला, मेंढीबाई पालखीतून मिरवल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल, साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील, साखरेचा भाव तेजीमंदीत राहील. शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील, ढोरगुरं घेतील, निधा करतील, दूध दुभत करतील, दुधापासून डेअरी चालवतील. डेअरीचा मॅनेजर मलई खाईल राहील व दूध उत्पादक कर्जात जाईल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठेल, साखरेचे पोते मोलाने विकल, गोळ्याचा भाव वाढत राहील. रस भांडे उदंड विकेल, रसाला धारण माणसाला मरण येईल, ऊसाचा काऊस होईल. सरते शेवटी औषधाला मिळणार नाही, ऊसासाठी राज्यात आंदोलने निघतील, गावोगावी खेडोपाडी दंगा घोपा जाळपोळ होईल. मांडवाच्या दारी 3,500 म्हणशिला, 3,500 म्हणता 3,400 वर येईल, चढेल उतरेल 3,400 म्हणता 3,300 वर येईल, चढेल उतरेल. तंबाखूची पेंडी मध्यम पिकल, बांधा आड बांध शिवा आड शिव, तंबाखूचा भाव गगनाला भिडेल, तंबाखूचा बंबाखू होईल, तंबाखूपासून घर बरबाद होईल. मांडवाच्या दारी 3,300 म्हणता 3,200 वर येईल, 3,200 वर म्हणता 3,000 वर येईल, चढेल उतरेल. कळपातला बकरा कळपात लढाई करेल, मुडदे पडतील, दुनिया कालवेल. माईचं लेकरू माईला वळखायचं नाही, गाईचे वासरू गाईला भेटणार नाही, दुनियेत धुंदकारे पडेल. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल, उशाची भाकरी उशाला राहील. माझं माझं म्हणू नका, हे भ्रांतीचं ओझं होईल. पाण्याचा बुडबुडा आहे, पाण्याचा कप विकत मिळेल, जाय ताप खोकला उदंड आहे, 18 तऱ्हेचा मनुष्याला आजार होईल. आड चुकेल पण खेडे चुकणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, आपली जागा 3.5 हात आहे. 5 बोटांनी मनुष्याने धर्म करावा, लाकूड सोन्याचे होईल, सांभाळून रहा. गाई म्हशीला गहू घालशिला, रेड्या पाड्याला पद घालशिला, गाढवाला घोडे केलायसा, घोड्याला गाढव केलायसा. कापाकापी चेपाचेपी येईल, चैत्राच्या महिन्यात गायी माळ्याला जातील, 9 वर्षाची मुलगी भरतार मागेल. संतांच्या भूमीत पापाचा घडा भरीत राहिलाय, दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील, घरातून गेलेला मनुष्य परत येईल अशी आशा धरू नका. तांबे लोखंड मोलानं विकेल, सोनं रूप फुकाचं होईल, चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा युगोड होईल, राजकीय नेता या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील, कोलांट्या उड्या मारत राहतील. राजकीय नेता सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील,
काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेत पासून 4 हात लांब राहील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत राहतील. कोलांट्या उड्या मारत राहतील. तोंडघशी पडतील. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. ऐका बायांनो, ऐका तान्यांनो, राजकारणात भगवा झेंडा डौलाने मिरवल. इतर पक्ष चिंतेत राहतील. नोकर वर्ग समाज खाईल. देशात पैसा न खाणारा मनुष्य सापडणार नाही. 12 महिने लग्न कार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 गट पडून भांडणे लागतील. पंच लोक दोन्हीकडून पैसे खाऊन भांडणे लावतील. पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही. खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करतील. महागाईचा भस्मासूर वाढेल. गोरगरीब माणसांचे जगणे मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करील. नेपाळ हद्दीत हल्ला करेल. गुंडाचं राज्य चालेल. अतिरेकी लोक येतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. भारत पाक सीमेवर रणधुमाळ होईल. आई बहिणींच्या आबरू लुटतील. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. 10 सेंटीमीटर घालणारा कपडे मनुष्य जन्माला येईल. सुनामी होईल. वादळ, भूकंप यांनी मनुष्याची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठी 9 लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. उगवता पेटेल. मावळता विझल. अलंब दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडेल. 1 पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्यावर चढून बसतील. नवऱ्याला बायको थोबाडत मारल. नदीचा नाळ मायेची नदी होईल. नदीला कुलप पडतील. नाऊबाईपाशी सतपण आहे. जगात मोठं एक नवल होईल. भाऊ बहिणीचं प्रेम प्रकरण चालल. लग्न कार्य होईल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल. काळीमा फासेल. भावाला बहीण ओळखेना झालीया. सास सासऱ्याला सून ओळखेना झालीया. जगात धर्म बुडून गेलाय. पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलं आहे. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय. शेषाच्या फळीवर धरतीमाता तरलीया. दिवसाआड दिवस पाप वाढत राहील. ऋषी मुनींना मोठे संकट पडले आहे. इंद्र सभेच्या देवाचा धावा करशिला. सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. दोघांची टक्कर लागल. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. एक तारणार, कळप मारणार. कळप तारणार. कळपातला एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. कोकणातला बसवा सरहद्दीवर येईल. देशातील बसव सरहद्दीवर येईल. यांची टक्कर लागल. शिराचा चेंडू अश्रू धुरांच्या नाळ्या. कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावल. मोठे लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दडून बसतील. संप हार तालाची पाळी देशावर येईल. दुनिया पेटेल. काळ रात्र येईल. अकस्मात तारा तुटेल. जंगलातील पक्षी गावात येतील. धुमाकूळ घालतील. गावातील मनुष्य भयभीत होतील. उगवते पेटेल. मावळते विझेल. आलिम दुनियेचा कोना ओसाड पडेल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल. उसापासून रोगराई वाढत राहील. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचे तरुणपण कष्ट करेल. 35 वर्षाचे म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. मायेची नदी, नदीचा माय होईल. नदी बाईला कुलप पडेल. बीज बाईचा मोठा कलाटा होईल. जमिनीतील संपत्ती नाश पावेल. स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल. नागव राज्य येईल. हिजडे नाचतील. जगात मोठे नवल होईल. भाऊ बहिणींचे प्रेम प्रकरण चालेल. प्रेम प्रकरणातून लग्न कराल. मुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या आणि हाताने कामे करत राहा. धरती मातेवर पाप वाढत राहील. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजेल. शेतीसाठी खून पडतील. कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल. दात पाडेल. काळी कांडी पोटाशी धरावी. जतन करावी. घरातील लक्ष्मी दडून बसलिया. रानातील लक्ष्मी पळून खेळतीया. 12
बाजार मांडून एक बाजार भरेल, 12 बाजार फिरून एक बसवा मिळेल, एक औत चौघात येईल. कोळंब्याच्या बाळाला विचार पडलाय, बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल. बसवराजा पालखीतून मिरवल. जगदुनियेत 3 राजे आहेत, पहिला मेघराजा, दुसरा बसवराजा, तिसरा कुणबी राजा. कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय. राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशीला. मेघराज्यात पाप धुवून जाईल. पाऊस पाऊस पाणी पाणी कालव करशीला. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल. पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील. शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी जन्म घेतील. भगवा झेंडा राज्य करील. थराचा धोंडा थराला बसल. वस्त्र उद्योग मोठ्या अडचणीत येईल. सुताचा दलाल दिवाळ वाढत राहील. 9 खंड पृथ्वी, 10वी खंड काशी बरोबर आहे. 10व्या काशीत माझं दप्तर आहे. जगाचे भविष्य चालले आहे. काळ्या खडकाच्या लाह्या उडतील. डोंगर पर्वत वाफेने जातील. डोंगराचा बोंगर होईल. खडकाच्या माळ्याला धडका खाशीला. कोल्हापूरच्या गादीवर इंगोळे पडतील. कोल्हापूरच्या गादीला संकट येईल. रात्री 12च्या वेळेला नेत्रातून पाणी पडते आहे. परमेश्वर निवारा करेल. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. भाकरीवरची भाजी सांभाळून खा. तुम्ही इथं एकीनं राहा. मी थोरला तू थोरला म्हणू नकोसा. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. ही मुंबई हायकोर्ट आहे. निवाडा करायला लागलोय. विषाचा पेला आहे. खैराचा इंगळ आहे. लय वाईट आहे. बोराटीचा काटा आहे. तुमचं दुःख पायाशी घेईन. माझ्या झोळीतलं 2 शिंपी तुम्हाला देईन. करशीला सेवा तर खाशीला मेवा. कांबव्यांचा शेवट घालील. पोटाशी धरील. जतन करील. पांढरीची राखण करीन. छाया धरीन. गावातील इडापिडा दूर करीन. 12 बलुतेदारांना सुखी ठेवीन. गावात रिद्धी सिद्धी नांदवान करून करीन. पांढरीची राखण करीन. ही अशी श्री संत बाळूमामांची भाकणूक आहे. जर तुम्ही पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय बाळूमामा.